तुम्ही किराणा दुकानात गेलात आणि साखरेचा भाव ऐकून थोडा धक्का बसला असेल. अरे, साखरेचंही आता प्रीमियम वर्षन आलं का? कारण भारतात साखरेच्या किमती अचानक वाढल्या आहेत. ऑगस्टच्या मध्यापर्यंत देशातील सरासरी रिटेल प्राइस जवळपास 55.7 रुपीज प्रति किलोवर पोहोचला होता आणि काही ठिकाणी भाव 60च्या पुढे गेले. पण प्रश्न हा आहे, भारत स्वतः मोठ्या प्रमाणावर साखर तयार करतो, मग अचानक साखर महाग का होते? आणि इथेच स्टोरी इंटरेस्टिंग होते. पहिला अंदाज तुम्हाला कदाचित लगेच येईल. इथेनॉलमुळे साखर कमी झाली, कारण शुगर मिल्स उसापासून इथेनॉल सुद्धा तयार करतात. पण उपलब्ध आकडेवारी पाहिली तर पिक्चर इतका सिंपल नाही. 2025 to 2026 मध्ये शुगर प्रोडक्शन पैकी साधारण 9% साखर इथेनॉलकडे डायव्हर्ट झाली आणि मागच्या काही वर्षांच्या तुलनेत हा हिस्सा वाढलेला नाही. म्हणजे साखर महाग इक्वल्स इथेनॉल हे इक्वेशन पूर्ण स्टोरी सांगत नाही. मग खरी अडचण कुठे आहे? ती आहे सप्लाय आणि डिमांडच्या टायमिंगमध्ये. भारतामध्ये साखरेचं प्रोडक्शन मुख्यतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये होतं. आणि यंदा ऊस उत्पादनावर हवामानाचा परिणाम झाला. कुठे कमी पाऊस तर कुठे जास्त पाऊस आणि वॉटर लॉगिंग. त्यामुळे यंदाचं शुगर प्रोडक्शन सुरुवातीला अपेक्षित असलेल्या पातळीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारी अंदाजानुसार प्रोडक्शन सुमारे 30.6 मिलियन टन्स असू शकतं, तर सुरुवातीचा अंदाज जवळपास 34.3 मिलियन टन्स होता. आता हे नंबर्स ऐकून फार काही वाटणार नाही, पण भारतासारख्या प्रचंड मार्केटमध्ये काही मिलियन टनचा फरक म्हणजे छोटा विषय नाही. आणि दुसऱ्या बाजूला डिमांड वाढण्याचा सीझन सुरू होतोय. गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, मिठाई, लग्नसराई म्हणजे स्वीट्स आणि फूड इंडस्ट्रीकडून शुगरची मागणी वाढते. आणि आपल्या घरात तर चहात साखर कमी झाली की वेगळाच नॅशनल इमर्जन्सी असतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, देशात साखर संपलेली नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार नवीन क्रशिंग सीझन ऑक्टोबरमध्ये सुरू होईपर्यंत डोमेस्टिक डिमांड पूर्ण करण्यासाठी पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे. मग प्राइस वाढतोय कशामुळे? कारण मार्केटमध्ये फक्त आज किती माल आहे हा प्रश्न नसतो. कधी कधी उद्या माल कमी पडेल का हा प्रश्न सुद्धा प्राइस वाढवतो. आणि सध्या साखरेच्या मार्केटमध्ये हीच फ्युचर सप्लायची चिंता महत्त्वाची ठरताना दिसते. आता मागच्या सेक्शनमध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट पाहिली. देशात साखर संपलेली नाही, पण फ्युचर सप्लाय बद्दल अनसर्टेनिटी आहे. आता ही अनसर्टेनिटी तयार कशी झाली ते समजून घेऊया. साखरेची स्टोरी खरं तर दुकानात सुरू होत नाही, ती सुरू होते शेतात. शेतकऱ्याने ऊस लावला, त्याला योग्य पाणी आणि हवामान मिळालं, ऊस चांगला वाढला, मग तो शुगर मिलमध्ये जातो, क्रशिंग होतं आणि त्यातून साखर तयार होते. यापैकी कुठल्याही स्टेजवर प्रॉब्लेम आली तर शेवटी त्याचा परिणाम मार्केटवर होऊ शकतो. आणि यंदा हवामानाने काही ठिकाणी ही चेन डिस्टर्ब केली. महाराष्ट्र आणि कर्नाटकासारख्या मोठ्या शुगर प्रोड्युसिंग स्टेट्समध्ये पावसाची परिस्थिती सर्वत्र सारखी नव्हती. कुठे पाऊस कमी, कुठे एक्सेस रेनफॉल आणि काही भागात वॉटर लॉगिंग. ऊसाला पाणी लागतं हे खरं, पण जास्त पाणी म्हणजे जास्त ऊस असंही नसतं. शेतीमध्ये टायमिंग खूप महत्त्वाचं असतं आणि याचाच परिणाम प्रोडक्शन एस्टिमेट्सवर दिसतो. सुरुवातीला भारताचं शुगर प्रोडक्शन जवळपास 34.3 मिलियन टन्स अपेक्षित होतं, पण नंतरचा अंदाज सुमारे 30.6 मिलियन टन्सपर्यंत आला, म्हणजे जवळपास 3.7 मिलियन टनचा फरक. आता इथे एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे. हा फरक फक्त यावर्षी साखर कमी झाली एवढाच नाही, कारण शुगर मार्केटला पुढच्या क्रशिंग सीझनपर्यंतचा स्टॉक मॅनेज करावा लागतो. म्हणजे मिल्स, ट्रेडर्स आणि मोठे बायर्स सगळे एकच कॅल्क्युलेशन करत असतात. आपल्याकडे किती माल आहे आणि पुढच्या सीझनपर्यंत पुरणार आहे का? आणि जेव्हा कॅल्क्युलेशन टाईट होतं तेव्हा मार्केटमध्ये प्रेशर वाढतो. त्यात फेस्टिवल सीझनची डिमांड आली की सिच्युएशन आणखी सेन्सिटिव्ह होते. मिठाईवाल्याला साखर हवी, बिस्किट आणि बेव्हरेज कंपनीजना साखर हवी, रेस्टॉरंट आणि फूड बिझनेसेसना साखर हवी, आणि अर्थातच आपल्या घराला साखर हवी. म्हणजे डिमांड अचानक गायब होणार नाही. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्राइस वाढण्यासाठी देशात साखरेची पूर्णपणे शॉर्टेज असण्याची गरज नाही. जर मार्केटला वाटलं की पुढच्या काही महिन्यात सप्लाय टाईट होऊ शकते, तर बायर्स आधीच स्टॉक करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि त्यामुळे उपलब्ध मालावर कॉम्पिटिशन वाढू शकतो. हे थोडं असं आहे, तुमच्या सोसायटीत पाण्याचा पुरवठा उद्या कमी होणार अशी बातमी पसरली तर आजच सगळे लोक एक्स्ट्रा बकेट्स भरून ठेवतील. पाणी आज संपलेलं नसतं, पण उद्याची भीती आजची डिमांड वाढवते. साखरेच्या मार्केटमध्येही याच प्रकारचा सायकोलॉजी काम करू शकतो. आणि आता यात आणखी एक लेअर आहे, सरकार. कारण साखरेच्या किमती वाढल्या की त्याचा परिणाम फक्त चहावर होत नाही. मिठाई, पॅकेज्ड फूड आणि बेवरेजेसपासून इन्फ्लेशनपर्यंत त्याचे परिणाम दिसू शकतात. म्हणून सरकारला एक बॅलन्स ठेवावा लागतो. शेतकऱ्याला ऊसाचा योग्य भाव मिळावा, मिल्स चालू राहाव्यात, पण कंझ्युमरसाठी साखर खूप महागही होऊ नये. आणि हाच बॅलन्स पुढच्या काही महिन्यात
साखरेच्या प्राइसची डायरेक्शन ठरवण्यात महत्त्वाचा ठरणार. आता आपल्याला प्रॉब्लेमची दोन बाजू समजल्या आहेत. एका बाजूला प्रोडक्शन अपेक्षेपेक्षा कमी आहे, दुसऱ्या बाजूला फेस्टिवल सीझनमुळे डिमांड वाढते. पण इथे सरकार शांत बसून फक्त साखरेचा भाव पाहत नाहीये. कारण साखर ही अशी कमोडिटी आहे की तिच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम फक्त आपल्या चहावर होत नाही. मिठाईपासून बिस्किट्स, बेवरेजेस आणि अनेक प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्सपर्यंत साखर वापरली जाते. म्हणजे शुगर प्राइस वाढली की त्याचा इन्फ्लेशनवरही इनडायरेक्ट प्रेशर येऊ शकतो. आणि म्हणून सरकारसमोर एक मोठा बॅलन्सिंग ॲक्ट आहे. शेतकऱ्याला चांगला भाव मिळायला हवा, शुगर मिल्सना फायनान्शियली व्हायबल राहायला हवं, पण त्याच वेळी कन्झ्युमरला साखर खरेदी करताना प्रत्येक वेळी कॅल्क्युलेटर काढायला लागू नये. यासाठी सरकार स्टॉक आणि मार्केट मुवमेंटवर लक्ष ठेवत आहे. विशेषतः होर्डिंग किंवा मोठ्या प्रमाणात स्टॉक करून ठेवण्यावर नजर ठेवली जात आहे. कारण सप्लाय खरंच कमी असेल तर प्राइस वाढण्यामागे मार्केट फोर्सेस आहेत. पण जर कोणी जाणीवपूर्वक माल अडवून ठेवला आणि स्केर्सिटीची भावना तयार केली तर सिच्युएशन वेगळी होते. आणि म्हणूनच फिजिकल स्टॉक व्हेरिफिकेशन सारख्या मेजर्सचा वापर केला जातो. पण सरकारसाठी आणखी एक मोठा प्रश्न आहे. नवीन शुगर सीझन सुरू होईपर्यंत पुरेसा स्टॉक टिकवायचा कसा? कारण नवीन क्रशिंग सीझन ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. तोपर्यंत एक्झिस्टिंग स्टॉकमधून डिमांड पूर्ण करावी लागेल. म्हणजे सरकारला एकदम दोन गोष्टी पाहाव्या लागतात. आजचा मार्केट प्राइस आणि पुढच्या काही महिन्यांची सप्लाय. आणि इथे मला एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन वाटतो. आपण किराणा दुकानात साखरेचा भाव पाहतो आणि म्हणतो साखर महाग झाली. पण मार्केटच्या मोठ्या पिक्चरमध्ये प्राइस हा फक्त दुकानाचा विषय नसतो. तो शेतातला पाऊस, ऊसाचं प्रोडक्शन, मिलचा स्टॉक, फेस्टिवल डिमांड, ट्रेडर्सची बाईंग आणि गव्हर्नमेंट पॉलिसी या सगळ्यांचा एकत्रित रिझल्ट असतो. म्हणजे तुमच्या चहाच्या कपातली 2 चमचे साखर मागे एक पूर्ण सप्लाय चेन घेऊन येते. आणि यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते. साखरेच्या किमती वाढण्यामागे एकच विलन शोधणं चुकीचं ठरेल. इथेनॉल हा फॅक्टर आहे, पण सध्याच्या परिस्थितीचं पूर्ण एक्सप्लेनेशन नाही. हवामान आहे, प्रोडक्शन एस्टिमेट्समध्ये झालेली घट आहे, फेस्टिवल डिमांड आहे, फ्युचर सप्लायबद्दलची अनसर्टेनिटी आहे आणि मार्केट बिहेवियर आहे. हे सगळं एकत्र आलं की प्राइसवर प्रेशर तयार होतो. पण आता शेवटचा आणि सगळ्यात प्रॅक्टिकल प्रश्न, हा भाव आणखी वाढणार का? की नवीन क्रशिंग सीझन सुरू झाल्यावर सिच्युएशन नॉर्मल होईल? तर आता पूर्ण पिक्चर एकदा जोडूया. साखर महाग होण्यामागे एकच कारण नाही. उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी आहे. हवामानामुळे ऊसाच्या उत्पादनावर दबाव आला आहे. त्याचवेळी फेस्टिवल सीझनमुळे डिमांड वाढते आणि पुढच्या क्रशिंग सीझनपर्यंत सप्लाय किती कम्फर्टेबल राहील याबद्दल मार्केटमध्ये अनसर्टनिटी आहे. म्हणूनच सध्या साखरेच्या किमतीवर प्रेशर दिसतोय. पण याचा अर्थ असा नाही की उद्यापासून साखर 100 रुपये किलो होणार आहे. उलट इथे सरकारचा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. देशात डोमेस्टिक डिमांड पूर्ण करण्यासाठी पुरेसा स्टॉक उपलब्ध असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे सध्या पिक्चर साखर संपली अशी नाही, पिक्चर आहे सप्लाय टाईट वाटते आणि डिमांड स्ट्रॉंग आहे. आणि पुढची मोठी गोष्ट म्हणजे ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा नवीन क्रशिंग सीझन. नवीन सीझनमध्ये ऊसाचं प्रोडक्शन आणि शुगर आउटपुट कसं राहील हे प्राइसेससाठी खूप महत्त्वाचं ठरेल. जर नवीन सीझनमध्ये सप्लाय सुधारली तर सध्याचा प्रेशर कमी होण्याची शक्यता आहे. पण जर प्रोडक्शन पुन्हा अपेक्षेपेक्षा कमी राहिलं तर टाईट सप्लायची चिंता काही काळ टिकू शकते. म्हणून आता कोणीतरी कॉन्फिडेंटली सांगत असेल साखर नक्की इतकीच महाग होणार किंवा आता लगेच भाव खाली येणार, तर थोडं सावध राहा. कारण कमोडिटी प्राइसेस हवामान, प्रोडक्शन आणि डिमांड सारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. आणि कन्झ्युमर म्हणून आपल्यासाठी याचा अर्थ काय? साखर महाग झाली म्हणून घाबरून मोठ्या प्रमाणात स्टॉक करून ठेवण्याची गरज नाही. कारण आपणच जर उद्या भाव वाढणार म्हणून अचानक 10 किलो साखर घेऊन ठेवली तर आपण मार्केटमध्ये डिमांड आणखी वाढवण्याच्या इक्वेशनचा छोटासा भाग बनतो. आणि या संपूर्ण स्टोरीमधून मला एक गोष्ट सगळ्यात इंटरेस्टिंग वाटते. आपण इन्फ्लेशनला अनेकदा फक्त दुकानदाराने भाव वाढवला या लेवलवर पाहतो. पण एका किलो साखरेच्या मागे शेतकरी आहे, पाऊस आहे, ऊसाचं उत्पादन आहे, शुगर मिल आहे, स्टॉक आहे, फेस्टिवल डिमांड आहे, गव्हर्नमेंट पॉलिसी आहे आणि मार्केट सायकोलॉजी सुद्धा आहे.
म्हणजे आपल्या चहात जाणारी एक चमचा साखर खरं तर एका मोठ्या इकॉनॉमिक चेनचा शेवटचा छोटासा भाग आहे. आणि म्हणूनच पुढच्या वेळी किराणा दुकानात साखरेचा भाव थोडा जास्त दिसला तर फक्त महाग झाली एवढंच न म्हणता सप्लाय चेनमध्ये नेमकं काय बदललं, हा प्रश्न विचारणं जास्त इंटरेस्टिंग आहे. कारण शेवटी साखरेची ही स्टोरी फक्त साखरेची नाही. ही स्टोरी आहे हवामान, शेती, मार्केट आणि आपल्या रोजच्या खर्चाची. जर तुम्हाला अशाच प्रकारे रोजच्या आयुष्यातल्या छोट्या गोष्टींच्या मागची मोठी इकॉनॉमिक स्टोरी समजून घ्यायची असेल तर थांगपट्टाला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या वेळी साखर महाग होईल तेव्हा निदान चहात साखर कमी आहे की इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम आहे हे तरी समजेल.